आईच्या भूमिकेत भारती आचरेकर, त्यांच्या दोन मुली स्वाती आणि सारिका म्हणजेच नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी अशा या तिघींचा मराठी चित्रपट. या मराठी चित्रपटाचं नाव सुद्धा तिघी. स्वातीचं लग्न झालंय, तिचा संसार मुंबईमध्ये आहे, तिच्या डोक्यावर कर्जाचं ओझं आहे. हे कर्ज तिच्या बॉसने देऊ केलंय. स्वाती कर्जाच्या ओझ्याखाली हतबल आहे, त्यामुळे तिचा बॉस तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. तिचं माहेर पुण्यामध्ये आहे, इथे तिची आई आणि लहान बहीण सारिका राहते. 3 वर्षांपूर्वी आईशी भांडण झाल्यानंतर स्वाती आईला भेटायला आलीये. भेटण्याचं कारण म्हणजे आईला डिटेक्ट झालेला 4th स्टेज कॅन्सर. आपली ताई आल्याचा सारिकाला फारसा आनंद नाही. आता का आमच्या आयुष्यात परत आली आहेस, असाच तिचा प्रश्न आहे. स्वाती तिचे प्रश्न बाजूला ठेवून इथे आईला आणि सारिकाला आधार देण्याचा प्रयत्न करतेय. या सगळ्यात सारिकाच्या आयुष्यात सुद्धा स्वतःचे काही प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं ती शोधतीये. तिघींनाही आपापल्या अडचणी आहेत. आई कॅन्सरशी लढतीये. अशा वेळी आईची सोबत करत स्वतःच्या अडचणींचा सुद्धा सामना करण्याचा प्रवास म्हणजे तिघी. मित्रांनो, नवनवीन मराठी हिंदी सिनेमांच्या कथा आणि हे सिनेमे आपल्याला काय देतात हे जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चीज पॉपकॉर्न मूव्हीज विथ वरुण भागवत हे आपलं चॅनल सिनेमा आयुष्याशी जोडतं. सिनेमा चांगला आहे की वाईट यापेक्षाही हा सिनेमा आपल्याला काय देतो याविषयी भाष्य करतं. त्यामुळे तिघी हा 3 सामान्य स्त्रियांचा सिनेमा आपल्याला काय देण्याचा प्रयत्न करतो हे जाणून घेऊ. हा चित्रपट 2.25 तासांचा आहे. संपूर्ण चित्रपटाचा फोकस हा तिघींभोवती आहे. यामध्ये मायलेकीचं आणि 2 बहिणींचं ताणलं गेलेलं नातं आहे. अनुत्तरित प्रश्न आहेत, अडचणी आहेत. प्रत्येकीचा त्या अडचणींकडे बघण्याचा आणि त्यांचा सामना करण्याचा एक दृष्टिकोन आहे. स्वातीवर कर्ज आहे. बॉस या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. बॉसच्या या वर्तनाचं स्वाती समर्थन करत नाही, मात्र विरोधही करत नाही. आईच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात येते तेव्हा आई म्हणते, कोणाचंही देणं ठेवायचं नाही, हतबल होऊन ही वेळ येऊ द्यायची नाही, ताठकण्याने जगायचं. हा फार छान संदेश सिनेमा देतो. मुलीच्या आयुष्यात बापाला फार महत्व असतं, पण बापाशिवाय या दोन्ही मुली आईच्या संस्कारात मोठ्या झाल्या आहेत. वडिलांशिवाय मुलींना वाढवताना आईला कमी त्रास झाला असेल का? मात्र आई तरी सुद्धा कोणासमोर झुकलेली नाही, मुलींना सुद्धा झुकू देत नाही. या तिघींमध्ये कितीही वाद असले तरी तिघींना धरून ठेवणारी एक गोष्ट आहे. ही गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेमापेक्षा कोणतीच ताकद मोठी नसते. पटल्यास लाईक नक्की करा. आईला पाळीव प्राणी अजिबात आवडत नसतात, मात्र सारिकाचा मित्र गंधर्व म्हणजेच निपुण धर्माधिकारी छोटस कुत्र्याचं पिल्लू घेऊन येतो. आई आधी चिडचिड करते, मात्र याच पिल्लाशी तिचं फार गोड नातं जोडलं जातं. एक फार सुंदर प्रसंग आहे जिथे आई त्या पिल्लाशी एकटीच संवाद साधत असते. म्हणते, तुम्ही मुके प्राणी किती नॉन जजमेंटल असता. कोणताही पूर्वग्रह न ठेवता मनापासून आणि बिनशर्त प्रेम करत राहता. इतक्या निरागस प्रेमाची आईला देखील इथे जाणीव होते. तिघी हा सिनेमा नात्यांचा प्रवास अलगदपणे उलगडत नेतो. आई ही आई असते. आपल्या लेकरावर कोणतेही आघात होऊ नयेत यासाठी लेकरांच्या नकळत ती त्या लेकरांची केव्हाच ढाल झालेली असते. व्हिडिओतील विचार आपल्या आयुष्याशी रिलेट होत असतील तर ते पुढे शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सिनेमा आणि नवीन विचारासह. बाय बाय.